विजय मल्ल्या एक यशस्वी उद्योगपती होता, ज्याचं नाव किंगफिशर आणि युनायटेड ब्रुअरीजमुळे सर्वत्र प्रसिद्ध झालं होतं. त्याने भारतात पहिल्यांदा लक्झरी एअरलाईन किंगफिशर सुरू केली, ज्यात सुविधांचा सर्वोच्च अनुभव दिला जात होता. पण व्यवसायात झपाट्याने वाढ करत असताना मल्ल्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेण्यास सुरुवात केली. किंगफिशर एअरलाइन्सला सतत तोटा सहन करावा लागत होता, परंतु मल्ल्याने जीवनशैली बदलली नाही. त्याने 17 बँकांकडून एकूण 9,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतले, परंतु परतफेड करण्यात अपयशी ठरला. बँकांनी जेव्हा कर्ज वसुलीसाठी दबाव वाढवला, तेव्हा मल्ल्या अचानक भारताबाहेर निघून गेला. 2016 मध्ये तो इंग्लंडला गेला आणि त्यानंतर भारतात परतला नाही, ज्यामुळे तो फरार घोषित झाला. भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू केले, परंतु कायदेशीर लढाई लंडनमध्ये अडकली. त्याच्या बँक खाती, मालमत्ता जप्त करण्यात आली, तरीही तो ब्रिटनमध्ये आलिशान जीवन जगत आहे. ईडी आणि सीबीआयने त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. एकेकाळचा बिझनेस आयकॉन आज आर्थिक गुन्ह्यांचा चेहरा म्हणून ओळखला जातो. लोकांचा विश्वास गमावल्यामुळे त्याचं नाव, ब्रँड आणि सामाजिक प्रतिष्ठा पूर्णपणे नष्ट झाली. किंगफिशरच्या अपयशाने बँका आणि सामान्य गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान केलं. त्याच्या प्रकरणाने भारतीय बँकिंग व्यवस्थेतील धोके उघड केले. आजही विजय मल्ल्या भारतात परत येईल का, हा प्रश्न कायम आहे. कायदा आणि न्याय व्यवस्था किती सक्षम आहे, हे त्याच्या प्रत्यार्पणावरूनच समजेल. विजय मल्ल्याची कहाणी ही हव्यास, गर्व आणि चुकीच्या निर्णयांची शिकवण आहे. एकेकाळचा किंग ऑफ गुड टाइम्स आज किंग ऑफ बॅड डेट म्हणून ओळखला जातो. यापासून शिकून युवकांनी व्यवसायात पारदर्शकता आणि जबाबदारी अंगीकारणं महत्त्वाचं आहे. ही होती विजय मल्ल्याच्या उदय आणि पतनाची सत्य कहाणी. तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा, जनतेच्या हक्कांचा प्रखर आवाज.